Hello friends, good morning. Today we are going to learn add a question tag. Add a question tag, it is a very important and simple topic. क्वेश्चन टॅगलाच आपण टेल टॅग सुद्धा म्हणतो. क्वेश्चन टॅग हा आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येतोच आणि पेपरमध्ये प्रत्येक पेपरच्या वेळेस क्वेश्चन टॅग येतोच, पण विद्यार्थ्याकडून सिली मिस्टेक होतात आणि त्यामुळे ते वाक्य चुकतं. तर आपण जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याकडून चूक होणार नाहीत, याचे आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स मिळतील. तर ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे ॲड म्हणजे मिळवा, क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि टॅग म्हणजे चिन्ह. प्रश्नचिन्ह मिळवा. प्रश्नचिन्ह मिळवा म्हणजेच काय करा तर ते वाक्य यस फॉर एक्झाम्पल ही इज क्लेवर बॉय हे वाक्य आहेत आणि ही इज क्लेवर बॉय तो हुशार मुलगा आहे, हो की नाही, म्हणजेच तिथं काय करतो आपण क्वेश्चन टॅग मिळतो त्याचा. तर क्वेश्चन टॅग करण्यासाठी पहिली स्टेप आहे दिलेलं वाक्य जसेच तसे लिहावे. म्हणजे दिलेलं वाक्य आहे ही इज क्लेवर बॉय. नेक्स्ट सेकंड स्टेप आहे त्यानंतर कॉमा लिहावा, कॉमा. थर्ड स्टेप आहे दिलेल्या वाक्यातील ॲक्झिलरी व्हर्ब फाइंड करावे. फाइंड ॲक्झिलरी व्हर्ब. त्या वाक्यात कोणता ॲक्झिलरी व्हर्ब आहे ते शोधायचे आहे. तर ॲक्झिलरी व्हर्ब त्याला आपण हेल्पिंग व्हर्बसुद्धा म्हणतो. ॲक्झिलरी व्हर्ब आहे टू बीची रूपे, टू हॅवची रूपे, टू डूची रूपे किंवा मॉडेल ॲक्झिलरी व्हर्ब. टू बीची रूपे आहे एम, इज, आर, वॉज, विअर, शाल, विल. टू हॅवची रूपे आहे हॅव, हॅज, हॅड. टू डूची रूपे आहे डू, डीड, डज. आणि मॉडेल ॲक्झिलरी आहे कॅन, कुड, शूड, वूड, मे, माईट, मस्ट. यापैकी कोणताही ॲक्झिलरी व्हर्ब असेल तर तो काय करायचा इथं लिहून घ्यायचा. 4 स्टेप्स आहे त्या वाक्यातील ते वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग करताना 2 प्रकारचे क्वेश्चन टॅग केले जातात. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे क्युटी करणे आणि निगेटिव्ह सेंटेन्सचे क्युटी करणे. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे जेव्हा आपण क्युटी करतो तर तेव्हा तिथं निगेटिव्ह फॉर्म वापरला जातो. आता इथं हे जर सेंटेन्स आपण बघितलं ही इज क्लेवर बॉय, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजेच आपण ही मागील तासाला शिकलो की अफर्मेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 टाईप्स आहे, निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह. तर अफर्मेटिव्ह म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग हे शब्द नसतात तो काय असतो अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आणि ज्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग हे शब्द असतात तो असतो निगेटिव्ह सेंटेन्स. आता ह्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग नाही, नकार दर्शवणारा शब्द नाहीत, म्हणजेच हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. मग याला आपल्याला ॲक्झिलरी व्हर्बचा निगेटिव्ह फॉर्म लिहावा लागेल. तर आपण निगेटिव्ह फॉर्मसुद्धा हे बेसिक नॉलेज आहे ते 5वी 6वीला आपण शिकलेलो आहोत. जसं ॲम प्लस नॉट, ॲम नॉटचा संक्षिप्त रूप, त्याला संक्षिप्त रूप पण म्हणतो आपण. ॲम नॉटचं संक्षिप्त रूप आहे आरंट. इज नॉटचं संक्षिप्त रूप आहे इजंट. वॉज नॉट, वॉजंट. हॅव नॉट, हॅवंट. हॅज नॉट, हॅजंट. डू नॉट, डोंट. डिड नॉट, डिडंट. डज नॉट, डझंट. विल नॉट, ओंट. शाल नॉट, शांट. असे इथं जर बघितले तुम्ही, इथं मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तर ते याला आपण निगेटिव्ह फॉर्म म्हणतो किंवा त्याला आपण संक्षिप्त रूपे म्हणतो. तर आता इजचा आणि इज नॉटचा याचा निगेटिव्ह फॉर्म आहे, इजचा निगेटिव्ह फॉर्म आहे इजंट. 4th स्टेप आहे त्या वाक्यातील प्रोनाउन लिहावे. दिलेल्या वाक्यातील प्रोनाउन लिहावे. दिलेलं वाक्य कोणतं आहे ही इज क्लेवर बॉय, यातला प्रोनाउन म्हणजे ज्या त्यांनी म्हणजे सब्जेक्ट कर्ता. तर यातील कर्त्याची वाक्यातील सब्जेक्टची सुरुवात नेहमी, वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने किंवा म्हणजे सर्वनाम हे नाऊनने किंवा प्रोनाउनने झाली असते.
तर इथं या वाक्याची सुरुवात प्रनाऊनने झाली आहेत, मग म्हणून इथं आपल्याला त्याचा प्रनाऊन वेगळा लिहायची गरज नाही. नाऊन जर असेल, फॉर एक्झाम्पल गोपाल जर असेल तर आपल्याला ही घ्यावा लागेल, आणि सीता जर असेल तर सी घ्यावा लागेल. पण इथं ऑलरेडी प्रनाऊन दिलेला आहे म्हणून तसं घ्यायचं ही. आणि लास्ट स्टेप आहे, आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाचं क्वेश्चन टॅग मिळवायचं आहे आणि म्हणून लास्ट स्टेपला लिहायचं आहे प्रश्नचिन्ह. बघा काय केलं आपण, दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायलं. फर्स्ट स्टेपमध्ये ही इज क्लेवर बॉय जसंच तसं लिहिलं. नंतर काय केलं, पुट अ कॉमा. सेकंड स्टेप. थर्ड स्टेप, फाइंड द ॲक्झुलरी वर्ब. ॲक्झुलरी वर्ब शोधला, त्याच्यातला इज अँड धिस इज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सो याचा काय केला आपण, निगेटिव्ह फॉर्म केला म्हणून झाला इजंट. आणि त्यानंतर लास्टला घेतलं, त्या वाक्यातील प्रनाऊन लिहिला ही, आणि सर्वात शेवटीची स्टेप घेतली क्वेश्चन टॅग. म्हणजेच वाक्य झालं ही इज क्लेवर बॉय इजंट ही. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. I am teaching English. I am teaching English. याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. आय एम टीचिंग इंग्लिश. फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप्स आहेत, पुट अ कॉमा द्यायचा. थर्ड स्टेप आहे फाइंड द ॲक्झुलरी व्हर्ब्स गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधील ॲक्झुलरी व्हर्ब फाइंड करायचं. आपल्याला ॲक्झुलरी व्हर्ब जर माहीत असेल तर एकदम सोपं. ॲक्झुलरी व्हर्ब आहे यातला ॲम. आणि जर ॲक्झुलरी व्हर्ब, आता इथं नंतरची स्टेप बघायची, ते वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह. आता यामध्ये नो नॉट नेवर नथिंग नाही आहे, म्हणजे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं आहे. आणि जेव्हा अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं असेल आणि त्यामध्ये जर ॲम असेल तर ॲम नॉटचा निगेटिव्ह फॉर्म होतो आरंट. तर म्हणून इथं ॲम लिहायचा नाहीत, कारण याचा निगेटिव्ह फॉर्म होतो आरंट. आणि त्या नंतरची स्टेप आहे, फोर्थ स्टेप्स आहे दिलेल्या वाक्यातील प्रनाऊन लिहायचा. याचा प्रनाऊन आहे आय. आणि लास्ट स्टेप आहे क्वेश्चन टॅग, क्वेश्चन मार्क द्यायचा, म्हणून इथं क्वेश्चन मार्क. आय एम टीचिंग इंग्लिश आरंट आय. थर्ड सेंटेन्स बघू आपण. आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश. आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश. दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्याकडे लक्ष द्यायचं बघा. पहिला नियम आहे, दिलेलं वाक्य जसंच तसं लिहा. आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश. दुसरा नियम आहे, त्यानंतर स्वल्पविराम लिहा, देन पुट कॉमा. नेक्स्ट नियम आहे की वाक्यातील ॲक्झुलरी वर्ब फाइंड करा. वाक्यातील ॲक्झुलरी वर्ब ॲम आहे. त्याच्या पुढचा स्टेप आहे, वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते बघा. वाक्यात नॉट आहे ॲक्झुलरी वर्ब नंतर, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ॲम आय लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजेच वाक्य होईल आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश एम आय. फोर्थ सेंटेन्स. लेट्स एक्झाम्पल. आय विल गो टू स्कूल. आय विल गो टू स्कूल हे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहेत. तर याचा ॲडेक्वेशन टॅग करताना पहिला नियम आहे, दिलेलं वाक्य जसंच तसं लिहा. आय विल गो टू स्कूल.
त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे देन पुट कॉमा द्या. थर्ड स्टेप्स आहे फाइंड द ॲक्झुलरी वर्ब. यामध्ये फाइंड ॲक्झुलरी वर्ब आहे विल. त्यानंतर जर ते वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघा. वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून अफर्मेटिव्ह जर असेल तर आपण इकडं बघितला विलचा निगेटिव्ह फॉर्म आहे वोंट. विल प्लस नॉट वोंट होतो म्हणून इथं येईल वोंट. हे लक्षात ठेवायचं आहे की विल नॉट त्याचा शॉर्ट फॉर्म होतो वोंट. WONT वोंट. आणि इथं येईल वोंट आणि त्यानंतरची स्टेप आहे वाक्यातील सर्वनाम म्हणजे प्रनाऊन लिहावा. या वाक्यातील प्रनाऊन आहे आय आणि शेवटी क्वेश्चन टॅग लिहावे, प्रश्नार्थक चिन्ह लिहावे आणि म्हणून हे वाक्य येईल आय विल गो टू स्कूल वॉन्ट आय. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. राम हॅज रिटन होमवर्क. राम हॅज रिटन होमवर्क याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. प्रथम दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. राम हॅज रिटन होमवर्क. नेक्स्ट स्टेप देन पुट कॉमा. थर्ड स्टेप्स त्या वाक्यातील ॲक्झुलरी वर्ब फाइंड करायचा. फाइंड द ॲक्झुलरी वर्ब. यातला ॲक्झुलरी वर्ब हॅज आहे. हॅज. वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघायचं. आता वाक्य अफर्मेटिव्ह आहे, यात नो नॉट नेवर नथिंग नाही आहेत म्हणून हॅजचा निगेटिव्ह फॉर्म लिहायचा. हॅजचा निगेटिव्ह फॉर्म येईल हॅझंट. त्यानंतर वाक्यातील प्रनाऊन बघायचं किंवा नाऊन बघायचं. वाक्यातील कर्ता काय आहे, कर्ता बघायचा. त्या वाक्यातील कर्ता कोणता आहे, कर्ता राम आहेत आणि म्हणून इथं आपण नाव नाही लिहिलं तर राम हा पुल्लिंगी नाऊन आहे ते म्हणून राम असेल तर आपण काय घेतो त्याचं प्रनाऊन ही घेतो म्हणून इथं काय येईल हॅझंट ही आणि शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क. नेक्स्ट लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. Rupa has not made cake. Rupa has not made cake. बघा या एक्झाम्पलमध्ये रूपा हॅज नॉट मेड केक. प्रथम दिलेलं जे वाक्य आहे ते तसंच लिहूया. रूपा हॅज नॉट मेड केक. सेकंड स्टेप आहे देन पुट कॉमा द्यायचा. थर्ड स्टेप आहे फाइंड द ॲक्झुलरी वर्ब. यातला ॲक्झुलरी वर्ब आहे हॅज. थर्ड स्टेप आहे अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह. या वाक्य अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह. इथं नॉट आहे म्हणून हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून याचा निगेटिव्ह फॉर्म लिहायचा नाही हॅज. आणि त्यानंतर त्या वाक्यातील कर्ता लिहायचा आहे. तर कर्ता जर नाऊन असेल तर त्याचा प्रनाऊन करून लिहायचा आहे. तर रूपा ही स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून स्त्रीलिंगी प्रनाऊन घ्यायचं आहे सी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके. थर्ड एक्झाम्पल बघूया. She is not eating mango. She is not eating mango. हे वाक्य दिलेलं वाक्य जसंच तसं लिहा. She is not eating mango. सेकंड स्टेप्स आहे पुट द कॉमा. थर्ड स्टेप आहे फाइंड द ॲक्झुलरी वर्ब. ॲक्झुलरी वर्ब आहे इज अँड निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह सेंटेन्स. दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. नॉट आहे इथं म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह फॉर्म वापरायची गरज नाहीत. आणि याच्यातील नेक्स्ट स्टेप आहे वाक्यातील
करता लिहावा, म्हणजे त्याचं सर्वनाम करून लिहावं. इथं सर्वनाम दिलेलं आहे, प्रणाम दिलेलं आहे, म्हणून इज सी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सीता नेवर सिंग सॉन्ग. याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. आता सीता नेवर सिंग सॉन्ग नियमाप्रमाणे फर्स्ट स्टेप आहे आपली राईट ॲज इट दिलेल्या वाक्यात जसंच तसं लिहायचं. सीता नेवर सिंग्स सॉन्ग. सेकंड स्टेप्स देन पुट कॉमा द्यायचा. त्यानंतर थर्ड स्टेप आहे दिलेल्या वाक्यातील फाइंड द ॲक्झिलरी वर्ब. ॲक्झिलरी वर्ब फाइंड करायचं. यामध्ये सीता नेवर सिंग सॉन्ग यामध्ये कुठलंही ॲम, इज, आर, वॉज, विअर कुठलंही ॲक्झिलरी वर्ब दिसत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? ॲक्झिलरी वर्ब नसेल तर आपण ही 12 काळ शिकलो त्यामध्ये बघितलं होतं की 2 टेन्स असे आहे की त्यामध्ये ॲक्झिलरी वर्ब नाहीत. तो आहे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट जर असेल तर त्यामध्ये ॲक्झिलरी वर्ब नसतं. मग तेव्हा काय करायचं? जेव्हा सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट असतो तर तेव्हा टू डूचं रूप घ्यायचं. टू डूचे रूप घ्यायचे. त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज घ्यायचा आणि सिम्पल पास्ट असेल तर डीड घ्यायचा. आता डू केव्हा घ्यायचा? जेव्हा आय, वी, यू, दे हे जर प्रनाऊन असतील तर तेव्हा डू घ्यायचा आणि क्रियापदाला यस किंवा यस असेल तर डज घ्यायचा. यस किंवा यस असेल तर डज घ्यायचा. आणि जर पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स असेल क्रियापदाचं दुसरं रूप असेल भूतकाळ असेल तर डीड घ्यायचा. तर यामध्ये सीता नेवर सिंग सॉन्ग हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे कारण इथं इथं क्रियापदाला यस लागलेला आहे. म्हणून इथं इथं काय येईल? डू येईल, डज येईल. सीता नेवर सिंग सॉंग्स डज. आता हे वाक्य नेक्स्ट स्टेप आहे ते अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघायचं आहे. याच्यामध्ये नेवर आहे म्हणजेच हे वाक्य काय आहेत? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून इथं निगेटिव्ह फॉर्म डजचा निगेटिव्ह फॉर्म घेण्याची गरज नाही. तर इथं येईल त्यानंतरची स्टेप येईल डजच येईल फक्त. त्यानंतरचा स्टेप येईल दिलेल्या वाक्यातील कर्ताचं प्रनाऊन लिहावं. मग कर्ता सीता आहे आणि सीताचं प्रनाऊन आहे सी म्हणून डज सी आणि लास्ट नियम आहेत क्वेश्चन मार्क द्यावा. म्हणून वाक्य होईल सीता नेवर सिंग सॉन्ग डज सी. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. राम प्लेड क्रिकेट. राम प्लेड क्रिकेट. राम प्लेड क्रिकेट हे वाक्य जर काय करायचं? प्रथम दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. राम प्लेड क्रिकेट. या वाक्यामध्ये दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं पहिलं स्टेप. नंतर कॉमा द्यायचा. नंतर फाइंड ॲक्झिलरी वर्ब. इथं पण जर आपण बघितलं तर यामध्ये ॲक्झिलरी वर्ब नाही आहे आणि इथं सब्जेक्ट नंतर लगेच क्रियापदाचं पास्ट टेन्स आहे म्हणजे दुसरं रूप आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सची पास्ट टेन्समध्ये कर्त्यानंतर लगेच क्रियापद येतं आणि जर आपण पास्ट टेन्स असेल तर डीड घेतो म्हणून इथं काय येईल? डीड. वाक्य त्यानंतरची पुढची स्टेप आहे वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघायचं. यामध्ये हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून डीडचा आपल्याला निगेटिव्ह फॉर्म वापरायचा आहे म्हणून येईल डिडंट. त्यानंतर वाक्यातील कर्ता लिहावा म्हणजेच कर्त्याचं प्रनाऊन लिहावं. मग याचं रामचं प्रनाऊन येईल ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहावा म्हणून क्वेश्चन मार्क. म्हणजेच वाक्य येईल राम प्लेड क्रिकेट. दिलेलं वाक्य जसंच तसं लिहिलं त्यातील
त्याला कॉमा दिला, कॉमा द्यायचं विसरायचं नाही. ॲक्झुलरी व्हर्ब बघितला, यामध्ये ॲक्झुलरी व्हर्ब नाही कारण हा सिम्पल टेन्स आहे आणि सिम्पल पास्ट आहे म्हणून आपण टू डूचं डीड हे रूप घेतलं. आता वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, याच्यात नो नॉट नेवर नथिंग नाही आहे म्हणून आपण इथं निगेटिव्ह फॉर्म घेतला म्हणून इथं डिडंट झाला. आणि त्यानंतर पुढची स्टेप आहे की वाक्यातील दिलेला कर्ता घ्यायचा, म्हणजे त्याचं सर्वनाम घ्यायचं. इथं राम आहे म्हणून आपण काय घेतलं, ही घेतलं. इथं सीता होती म्हणून आपण तिथं सी घेतला प्रनाऊन, इथं राम आहे म्हणून ही घेतला. लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. राहुल ड्रॉ पिक्चर. राहुल ड्रॉ पिक्चर. राहुल ड्रॉ पिक्चर, यामध्ये राहुल ड्रॉ पिक्चर हे जर आपण बघितलं असेल वाक्य, दिलेलं वाक्य जसंच तसं लिहावं. राहुल ड्रॉ पिक्चर. सेकंड स्टेप्स पुट अ कॉमा. थर्ड स्टेप फाइंड ॲक्झुलरी वर्ब. इथं सिम्पल टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं ॲक्झुलरी वर्ब नाही आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. इथं क्रियापदाला यस किंवा यस नाही, इथं क्रियापदाला यस आहे. राहुल ड्रॉज पिक्चर म्हणून इथं काय करतो आपण, इथं डज हे रूप घेतो आणि वाक्य होकारार्थी आहे म्हणून इथं निगेटिव्ह फॉर्म वापरतो डझंट आणि इथं राहुलचा प्रनाऊन घेतो ही क्वेश्चन मार्क. लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. यू गो टू स्कूल. दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. यू गो टू स्कूल. यू गो टू स्कूल कॉमा द्यायचा. त्यानंतर हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं डू येईल. वाक्य होकारार्थी आहे म्हणून इथे निगेटिव्ह फॉर्म येईल डोंट आणि वाक्यातील कर्ता यू आहे, ते सर्वनाम आहे म्हणून इथं येईल यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. समवन हेल्प मी. या वाक्यामध्ये समवन हेल्प मी दिलेलं वाक्य जसंच तसं. त्यानंतर कॉमा. या वाक्यातील टू डू ॲक्झुलरी वर्ब नाही आहेत म्हणून इथं डू येईल, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे डू आणि समवन हा कर्ता आहे म्हणून याचं प्रनाऊन येईल दे. डू दे क्वेश्चन मार्क. सॉरी समवन हेल्प मी, इथं समवन हेल्प मी कॉमा द्यायचा. या वाक्यात सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं ॲक्झुलरी वर्ब नाही, इथं डू घेतला. वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचा निगेटिव्ह फॉर्म करायचा आहे म्हणून इथं येईल डोंट आणि समवन समबडी असेल तर आपण काय करतो दे हे प्रनाऊन घेतो म्हणून इथं येईल दे आणि क्वेश्चन मार्क. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आय विल गो टू नाशिक. आय विल गो टू नाशिक दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. आय विल गो टू नाशिक. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कॉमा द्यायचा. थर्ड स्टेप आहे या वाक्यातील ॲक्झुलरी वर्ब. फाइंड ॲक्झुलरी वर्ब. या वाक्यात हा सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून याच्यात ॲक्झुलरी वर्ब आहे विल. ॲक्झुलरी वर्ब विल आहे पण हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथं विलचा निगेटिव्ह फॉर्म आहेत ओंट आणि वाक्याचा कर्ता आहे आय, हे सर्वनाम आहे म्हणून तसंच लिहिलं आणि क्वेश्चन मार्क म्हणजे त्याचं ॲड क्वेश्चन टॅग झालं. आय विल गो टू नाशिक ओंट आय. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय विल नॉट स्पीक लाय. वाक्य तसंच तसं लिहायचं. आय विल नॉट स्पीक लाय कॉमा द्यायचा. त्यानंतर वाक्यातील ॲक्झुलरी वर्ब विल आहे. इथं नॉट आहे म्हणजे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे
म्हणून इथं निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथं निगेटिव्ह फॉर्म करण्याची गरज नाही. म्हणून इथं डायरेक्ट करता सर्वनाम घ्यायचं. सर्वनाम दिलेलंच आहे आय आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. म्हणजे याचं वाक्य होईल आय विल नॉट स्पीक लाय, विल आय. त्यानंतर पुढचा भाग आहे की लेट्सने सुरू होणारे वाक्य. जेव्हा लेट्सने वाक्य सुरू होतात तर तेव्हा क्वेश्चन टॅग करताना लेट्सने सुरू होणारं वाक्य लेट्स स्पीक इंग्लिश. याचं क्वेश्चन टॅग करताना दिलेलं वाक्य लेट्स स्पीक इंग्लिश, स्वल्पविराम द्यायचा. आता यामध्ये विल शाल वी लिहायचा, शाल वी. लेट्स स्पीक इंग्लिश म्हणजे जेव्हा लेट्सनी वाक्य सुरू झालेलं असेल दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि शाल वी लिहायचा. नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. लेट्स लर्न इंग्लिश, लेट्स लर्न इंग्लिश. यातही तसंच दिलेलं वाक्य लिहायचं आणि कॉमा द्यायचा आणि शाल वी लिहायचा. आता बघणार आहोत आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे क्यूटी करणे. जर आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं. आज्ञार्थी वाक्य फॉर एक्झाम्पल आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतो आपण की ज्याची सुरुवात क्रियापदाने झालेली असते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. तर कम्प्लीट युअर होमवर्क हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे आणि याचं आपल्याला क्यूटी करायचं आहे. तर दिलेलं वाक्य जसंच तसं लिहायचं. कम्प्लीट युअर होमवर्क, कॉमा द्यायचा आणि विल यू वापरायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे फक्त वाक्य जसंच तसं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि विल यू वापरायचा, बाकी काही करायचं नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे ओपन द विंडो. क्रियापदाने सुरुवात झाली आहे. कम्प्लीट हे सुद्धा क्रियापद आहे म्हणून हे काय आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याचंही तसंच करायचं. ओपन द विंडो, कॉमा द्यायचा आणि